लाडकी बहीण योजना अत्यंत मोठ्या 2 बातम्या घेऊन आलोय। जर यापैकी एक जरी तुमची गोष्ट असेल तर दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार नाहीत। लवकरात लवकर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। या 2 गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे, लवकरात लवकर जाऊन चेक करायची। आणि दुसरी जर गोष्ट तुमच्या सोबत आता घडली तर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। दुसरी जर गोष्ट जर घडली तर अवघड गोष्ट आहे। यावेळेस फक्त तुम्हाला ते अधिकारी लोक मदत करू शकणार आहेत, मी करू शकणार नाही, तुम्ही स्वतः करू शकणार नाहीत आणि तुमचे फॉर्म भरणारे एजंट पण करू शकणार नाहीत। त्याच्यामुळे काय सांगतोय कान उघडे ठेवून लवकरात लवकर ऐकायचंय आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। प्रत्येक ताईपर्यंत ज्यांना आतापर्यंत पैसे भेटले नाहीत त्या प्रत्येक ताईंनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवायचा आहे। आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही बघा फॉर्म रिसबमिट केलाय सगळ्यांनी, रिसबमिट किंवा काही काही ताईंनी नवीन फॉर्म भरलेत त्यांना डायरेक्ट अप्रूव्हलचे मेसेज आलेत। बघा, अप्रूव्ड स्वरूपाचे मेसेज डायरेक्ट आले, 1-1 मिनिट 2-2 मिनिटात किंवा 1-1 दिवसामध्ये किंवा त्याच दिवसामध्ये अप्रूव्डचे मेसेज लगेच आलेले आहेत सगळ्यांना। पण तिथे जाऊन चेक केलं त्यांनी तर खाली विलेज लेवलला पेंडिंग दिसत आहे। पेंडिंग ही गोष्ट 1 नंबर आहे, ही बातमी 1 नंबरची बातमी। दुसरी नंबरची बातमी आहे, बघा जर तुम्हाला आता रिजेक्टचं बटन आलं, आता जर तुम्हाला रिजेक्टचं बटन आलं तर नेमकं काय करायचंय ते मला तुम्हाला सांगणार आहे। फॉर्म तुमचा पेंडिंग असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही, पण जर आता रिजेक्टचं बटन आलं तर काय होणार आहे तुम्हाला आता मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे। प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रश्नाचा एकदम सविस्तरपणे अभ्यास करून आणि एकदम चांगली माहिती घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला चेक करा, लक्षात घ्या, चेक करायचं तुम्हाला जाऊन। आता तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला अप्रूव्हलचा मेसेज आलाय, आम्ही फॉर्म भरला, रिसबमिट केला, आम्हाला अप्रूव्हलचा मेसेज आलाय। थांबायचं नाही, जाऊन चेक करायचंय तुम्हाला की तुमचं कोणत्या लेवलला या ठिकाणी अप्रूव्ड झालंय। डिस्ट्रिक्ट लेवलला वरून डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी अप्रूव्हलचं त्यांना देऊन टाकलेलं आहे। काय देऊन टाकलेलं आहे बघा, हे जे डिस्ट्रिक्ट लेवलला जे आहेत लोक, डिस्ट्रिक्ट लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांना डायरेक्ट अप्रूव्हलची त्यांना ही लेवल कंप्लीट करायला सांगितली, अप्रूव्ड। पण खाली जाऊन जर बघितलं तर विलेज लेवलला पेंडिंग स्वरूपात आहे। हे तुम्ही जाऊन चेक करायचे। तुम्ही म्हणत असताल की ते सर चेक कुठं करायचं आम्ही, तुम्ही बघा जिथं फॉर्म भरलाय त्या ठिकाणी यापूर्वी भरलेले फॉर्म तुम्हाला पुढे वाटलं तर दाखवतो, तुम्हाला पाहिजे असेल तर ते पण दाखवतो, टेन्शन घेऊ नका। यापूर्वी भरलेले फॉर्म त्या ठिकाणी वेगवेगळे तुम्ही फॉर्म भरले असतील, पेंडिंग दिसत असेल, ड्राफ्ट दिसत असेल, सगळ्या खाली तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल अप्रूव्ड झालेला। अप्रूव्ड झाल्याच्या बाजूला डोळा आहे बघा, एक डोळा, त्या डोळ्यावर क्लिक करा। डोळ्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड झालाय हा मेसेज। तुम्हाला तो मेसेज पण आलाय, कशावर आलाय, मोबाईलवर पण आलाय, अप्रूव्डचा मेसेज आलाय, काही प्रॉब्लेम नाही। पण जर विलेज लेवलला जर हे पेंडिंग दाखवत असेल तर तुमचा अजून पण फॉर्म पेंडिंग आहे, लक्षात घ्या। जास्त तुम्हाला खुश व्हायचं गरज नाहीये की बाबा माझा फॉर्म आता अप्रूव्ड झालाय, मला आता पैसे डायरेक्ट येणार आहेत। थांबायचं नाही ताईंनो, सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, जाऊन प्रत्येक दिवशी चेक करत राहायचंय। ही ज्यावेळेस अप्रूव्ड होईल, विलेज लेवलला ज्यावेळेस अप्रूव्ड होईल त्यावेळेस तुम्हाला पैसे भेटणार आहेत। पेंडिंग आहे म्हणजे काय, एक एक्झाम्पल घ्या, तुम्हाला दाखवतो, अजून पुढच्या गोष्टी पण तुम्हाला दाखवणार आहे। बघा, पेंडिंग म्हणजे काय, तुमच्या अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले। बघा तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतोय, आता जरी कोणत्या ताईंनी फॉर्म सबमिट केला ना डायरेक्ट अप्रूव्हलचा मेसेज येतोय, पहिलं अप्रूव्ड होतंय, विलेज लेवलला ते पेंडिंग दाखवतंय। याचा अर्थ असा नाही की 5 मिनिटात फॉर्म भरला आणि त्यांनी लगेच व्हेरीफाय केला, असं होणार नाही। फक्त त्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्हल दिलंय, दुसऱ्या लेवलला अप्रूव्हल अजून बाकी आहे। पेंडिंग तुमचं कुठं दिसतंय, विलेज लेवलला। तुमचे फॉर्म अजून सबमिट झालाय पण अप्रूव्हल साठी वेटिंग आहे, कुणाकडे, तुमच्या विलेज लेवलला पहिल्याच पातळीवर पडताळणी चालू आहे। त्याच्यामुळे
आता तुम्ही म्हणत असाल की सर आम्ही याच्यात टेन्शन घ्यायचं का? टेन्शन घ्यायची गरज नाही, या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पण लक्षात घ्या, तुम्हाला दररोज जाऊन चेक करायचे की हे आपलं अप्रूव्ह होतंय का. ज्या वेळेस हे अप्रूव्ड होईल त्यावेळेस समजायचं तुम्हाला दुसऱ्या टप्प्याच्या शेवटी पैसे भेटणार आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतील. ज्यांचे आता स्वरूपात हे अप्रूव्ड पेंडिंग दिसत असतील त्यांना 17 सप्टेंबर पासून पैसे सुरू होतील. 17 सप्टेंबर लक्षात घ्या. खूप महत्वाची अपडेट मी तुमच्यासाठी ही घेऊन आलोय. सगळ्यांनी बघा, एवढे सारे ताई ऑनलाईन आहेत, सगळ्यांनी लाईव्ह आहेत सगळ्या ताई. तर त्यांच्यासाठी सर्वांसाठी एक विनंती आहे, खूप छान माहिती तुम्हाला देतोय. सगळ्यांनी पटपट लाईक करून टाका. बघा, तुमच्या भावासाठी एवढं करू शकतात, एक लाईक सगळ्यांनी करायचंय. कारण एवढी छान माहिती तुम्हाला कुठे भेटणार नाही. कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला डोळे उघडून सांगतोय. तुम्हाला म्हणजे तुमचे डोळे उघडण्यासाठी सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये सांगतोय. आणि तुमच्या भाषेमध्ये, मराठीमध्ये, सोप्या भाषेमध्ये, तुम्हाला ग्रामीण भाषेमध्ये समजून सांगतोय की हे काय करायचं, तुम्हाला स्टेटस चेक कसं करत राहायचं, सगळ्या गोष्टी सांगतोय. सगळ्यांनी लाईक करायचंय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय. चला, ही झाली पहिली गोष्ट टेन्शन घेणारी नाही. पण लक्षात घ्या, बघा तुम्हाला काय म्हणतोय बघा, ऍडमिन लेवल काय होतं बघा, विलेज लेवल. ज्या ताईंना रिसबमिटचं बटन आलं होतं, आठवतंय तुम्हाला सगळ्यांना, रिसबमिटचं बटन आलं होतं, त्या फॉर्म स्टेटस पेंडिंग होतं कुठं, विलेज लेवलला. त्या विलेज लेवल मध्ये त्या ठिकाणी रिसबमिटचं बटन आलं होतं, बरोबर का. रिसबमिटचं बटन कुठं आलं होतं तुम्हाला सांगा मला तुम्हीच. कुठं आलं होतं, विलेज लेवलला. आणि तुमचा आत्ताचा फॉर्म पेंडिंग कुठं दिसतोय, विलेज लेवलला. म्हणजे याचा अर्थ काय, विलेज लेवलला तुमच्या प्रोसेस होतात. आणि ज्या वेळेस विलेज लेवलला अप्रूव्ह होईल त्यावेळेसच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. रिसबमिटचं बटन बघा कुठं आलं होतं, विलेज लेवलला. त्याच्यामुळे अप्रुव्हल येणं गरजेचं कुठलंय, डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रुव्हल आलंय, चांगली गोष्ट आहे. पहिला टप्पा तुम्ही पार केलाय. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही अडकलेला आहात, म्हणजे तुम्ही पेंडिंग मध्ये आहात. याचा अर्थ असा नाही की तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. याचा अर्थ होणार आहे की थोड्या दिवसात तुम्हाला ते अप्रुव्हल भेटेल, पण तुमची प्रोसेस अजून पण संपलेली नाही. आणि लक्षात घ्या, तुमची प्रोसेस अजून संपलेली नाहीये. ज्यावेळेस तुमचं विलेज लेवलला अप्रुव्हल येईल 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. आणि अजून एक आता महत्वाची दुसरी गोष्ट लक्षात घ्या, काळजी वाढवणारी ही गोष्ट आहे. तुम्हाला जर सांगितलं ना, दुसरी बातमी खूप महत्वाची आहे. आता ही दुसरी बातमी काय आहे समजून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, कारण प्रत्येक प्रश्नाचं एकदम सविस्तरपणे उत्तर देतोय. एवढी सुंदर स्वरूपाची माहिती देतोय तुम्हाला. त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघायचंय. लक्षात घ्या, जर तुम्हाला रिजेक्टचं बटन आलं असेल, रिजेक्ट, आता तुम्हाला बघा पहिलं पेंडिंग यायचं बटन, रिसबमिटचं बटन यायचं, पण आता ते बटन थांबवले आता सरकारने. आता ते बटन तुम्हाला पेंडिंग वगैरे दिसणार नाही. जर तुमचं आता चूक केलेली असेल तर डायरेक्ट रिजेक्ट. त्याच्यामुळे ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कळकळीची विनंती. जवळजवळ 1.5-2 महिने झाले तुम्हाला दररोज सांगतोय, फॉर्म भरताना चुका करू नका. फॉर्म भरताना सगळ्या गोष्टी अपडेट करून घ्या. फॉर्म भरताना सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित लागा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. रिजेक्ट लक्षात घ्या, जर आता तुम्हाला रिजेक्ट हे बटन आलं तर त्याला मी काहीच करू शकणार नाही. तुम्ही स्वतः त्याला काहीच करू शकणार नाही. तुम्ही ज्या एजंटकडे फॉर्म भरलाय तो ई सेवा केंद्रवाला त्याच्यामध्ये काहीच करू शकणार नाही. डायरेक्ट आता तुम्हाला कुठं जावं लागणार माहितीये, डायरेक्ट तुम्हाला जिल्हा लेवलला जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याकडे जाऊन फक्त त्यांनाच या ठिकाणी तुमचा फॉर्म परत सबमिट करायचा ऍक्सेस आहे. ऍक्सेस म्हणजे काय, त्यांनाच फक्त परमिशन आहे, त्यांनाच फक्त अधिकार दिलेत आता
तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला तर त्याचं काय कारण आहे ते सांगायचं त्यांना आणि ते सांगून त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्यायचा आहे. अजून हे रिजेक्टचं बटन जर आलं, आता बघा कधीपासून लक्षात घ्या, 30 किंवा 31 ऑगस्ट नंतर जर हे बटन यायला सुरू झाले, लक्षात घ्या ताईंनो, सगळ्यांनी ही तारीख लक्षात ठेवा. 30-31 ऑगस्टच्या नंतर जर हे बटन यायला सुरू झालं सगळ्यांचं, तोपर्यंत तुमच्याकडे चान्स आहे, रिसबमिट करायचा चान्स आहे. रिसबमिट करून घ्या, पट रिसबमिट करून घ्या सगळ्यांनी. तुम्हाला यावेळी आता जर रिजेक्ट आलं तर टेन्शन नाही, पटकीने तिथं खाली रिसबमिटचं बटन येतंय, लवकर फॉर्म भरून घ्या. पण 31 तारखेच्या नंतर 1 सप्टेंबर पासून तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करता येणार नाही. तुम्हाला अधिकाऱ्याकडे जाऊनच फॉर्म, रिजेक्ट झालेला फॉर्म तुम्हाला परत भरून घ्यावा लागणार आहे. ताईंनो, सगळ्यांना ही विनंती आहे, आता चुका करू नका. ज्या ताई आता फॉर्म भरत असतील त्यांच्यासाठी परत सांगतोय, तुम्ही जाऊन आपलं लेक्चर आहे, तुम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे, काय करायचंय, सगळं तुम्हाला व्यवस्थित टाकलेलं आहे. ते व्यवस्थित जाऊन पहा, व्यवस्थित फॉर्म भरा, तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. आणि तुम्ही म्हणत असाल की सर हे आम्ही चेक कुठं करायचंय, मागे भरपूर वेळेस व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला. जर पाहिजे असेल तर सांगा, संध्याकाळच्या 7च्या लेक्चरमध्ये मी ते दाखवतो. आणि एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुम्हाला असे बटन आलेत का, रिजेक्टचं बटन, अप्रूव्हचा मेसेज आलाय का, पेंडिंगचा मेसेज आलाय का, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. फक्त तुमचं बटन आलंय सांगू नका, तुमचं नाव सांगा, तुमचा जिल्हा सांगा, तुम्हाला काय या ठिकाणी आलंय ते सांगायचंय, आणि तुम्हाला 3000 रुपये आतापर्यंत आले नसतील ते पण सांगायचंय. आणि फॉर्म कधी भरलाय ते तर सांगितलं तर अजूनच चांगली गोष्ट आहे, म्हणजे मला अजून समजेल की तुमचं काय प्रॉब्लेम होत आहे. तर आज इथेच थांबूया. भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी पटपट लेक्चरला लाईक करून घ्यायचं आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि बघा, खूप छान माहिती तुम्हाला देतोय, सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. या दादासाठी एक शेअर तो बनता आहे. चला सगळ्यांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.